हाय हॅलो नमस्कार, मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर किरणवर. आणि ही आहे रविवारची सकाळ आणि नाश्त्याला घावण आणि अंड्याची भुर्जी बनते आहे. तर इथे मी हे घावण बनवते आणि हे पीठ मला माझ्या मम्मीने दिले होतं जेव्हा आता मी गावी गेले होते. आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे शेअर केला होता जेव्हा म्हणजे जाऊबाई घावण बनवत होत्या. तर मला एक कमेंट आली होती की याची पूर्ण प्रोसेस दाखव घावणाची, म्हणजे पीठ कसं सोक करायचं वगैरे. तर इथे तर मी ते शूट नाही केलेलं ॲक्च्युली, आणि ती कमेंट ॲक्च्युली मला काल भेटली आणि हा त्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. लेटनी मी कमेंट वाचली होती. जर आधी कमेंट वाचली असती तर स्टार्टिंगपासून पूर्ण सगळं प्रोसेस दाखवली असती. जास्त काय यात प्रोसेस वगैरे नाही आहे. पीठ अगदी मी करण्याआधी एक 10 मिनटं आधी ते भिजत घालते. 10 मिनटं पण नाही, 5 मिनटं आधी ते भिजत घालते. आणि ते पीठ असतं ते जे आपले राशनचे तांदूळ असतात ते वॉश करून ते गिरणीला दळून आणलेलं असतं. आणि यातलं मेन थिंग ही आहे की ते व्यवस्थित उठले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे जो तवा आहे तो व्यवस्थित लागतो. आता आमच्या सासरी म्हणा किंवा माझ्या माहेरी म्हणा, ते जे घावण जे आहे ते काविळीवर बनवतात. म्हणजे एक तवा असतो भिडाचा, त्याला कावीळ असं म्हणतात, त्यावर करतात. पण आता ते तरी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. आणि इथे हे जे माझं पॅन आहे हे खूप दिवसापूर्वीचं आहे आणि यावर बऱ्याच म्हणजे चपाती देखील मी भाजते वगैरे. सो मला थोडा डाऊट होता की यावर घावण जे आहे येतील की नाही, पण होपफुली ते आले व्यवस्थित. आणि हीच मेन थिंग असते या घावणामध्ये की ते व्यवस्थित उठले पाहिजेत. त्यासाठी आधी ते म्हणजे तेल वगैरे लावून घ्यावं लागतं तव्याला, आणि प्रत्येक घावण करताना जसं आपण डोसे वगैरे करताना लावून घेतो त्याप्रमाणे. आणि होपफुली ते घावण व्यवस्थित आले. आणि हाच आमचा नाश्ता, भुर्जी आणि घावण. तर नेक्स्ट टाईम जेव्हा माझी मम्मी ते पीठ बनवेल किंवा तांदूळ वॉश वगैरे करून, तर मी ते शूट करायला सांगेन तिला आणि तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि आज ना क्लायमेट बघू शकता तुम्ही, मध्येच ऊन येत होतं, मध्येच पाऊस येत होता. सो आज संडे असल्या कारणामुळे मिस्टरांकडून हे महत्त्वाचं काम एक करून घेतलं होतं. ॲक्च्युली कर्टन्स जे आहेत बऱ्याच दिवसापासून लावायचे होते. सो ते आज लावून घेतले. माझे जुनेच कर्टन्स आहेत, नवीन वगैरे काही लावले नाहीत, जे आधीचे होते. तुम्ही आधीच्या माझ्या घरामध्ये देखील पाहिले असतील असेल. तर आज होता संडे आणि मिस्टरांनी क्रॅब्स आणले होते आणि हे बघू शकता क्रॅब्स. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. दरवेळेस मी शेअर करत असतेच, पण परत एकदा. तर वाटणामध्ये मी ओलं खोबरं, लसूण, कांदा, आलं, टमाटर आणि कोथिंबीर, धने असं सगळं घेतलेलं आहे. थोडंफार रोस्ट करून ते मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि आमसूल घेतलेला आहे. तर तेल गरम करून फोडणी दिली कांदा आणि लसणाची. तर त्यानंतर मग वाटण त्यामध्ये घातलेलं आहे आणि वाटण 1-2 मिनटं आपल्याला व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, तेल सुटेस्तोवर. आणि त्यानंतर मग आपले त्यामध्ये बेसिक जे मसाले असतात, लाल तिखट, हळद, मीठ, ते घालायचे आहेत. आणि आम्ही प्रत्येक जेवणामध्ये ना कांदा लसूण मसाल्याचं जे आमचं लाल तिखट असतं ते वापरत असतो. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आहे, पण आपल्या म्हणजे महाराष्ट्रात म्हणा किंवा आमच्या भागाला, कर्नाटकात बेळगाव साईडला, हे कांदा लसूण मसाल्याचं लाल तिखट जे आहे प्रत्येक जेवणामध्ये वापरलं जातं. तर बऱ्याच ठिकाणी फक्त भंगीपूड म्हणजे लाल मिरच्यांची पावडर जी आहे ती वापरली जाते आणि वरून सगळे बेसिक मसाले घातलेले जातात. पण आमच्याकडे ऑलरेडी जे हे लाल तिखट असतं त्यामध्ये मसाले मिक्स असतात. तर इथे माझं जे वाटण आहे व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता मी बेसिक जे आपले मसाले आहेत ते व्यवस्थित घातलेले आहेत. आणि त्यानंतर हे आणखी 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपले जे खेकडे आहेत त्यामध्ये घालायचे आहेत. आणि आपल्याला त्याआधी जे आपण नांग्यांचं पाणी जे आहे करून घेतलेलं आहे, जे नांगे असतात खेकड्यांचे, ते मी मिक्सरला 1-2 वेळा फिरवून त्यामध्ये गरम पाणी ॲड करून त्याचं व्यवस्थित त्याला गाळून ते पाणी घेतलेलं आहे. ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून याला मस्त असा एक फ्लेवर जो आहे तो चढेल. आणि जी पौष्टिकता असते खेकड्यांमध्ये ती आपल्याला मिळतील, कारण नांग्यामध्ये जास्त त्याच्या असतात गुणधर्म, असे मी ऐकलं आहे. सो ते नांगे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली हे जे खेकडे आहेत हे इकडच्या साईडचे आहेत. आणि आमच्या साईडला म्हणजे आमच्या बेळगाव साईडला एक वेगळ्या प्रकारचे खेकडे मिळतात, गावठी खेकडे. त्याची चव वेगळीच असते म्हणजे या खेकड्यांच्या तुलनेत. पण हेही तसे बऱ्यापैकी बरे लागतात तसे. सो इथे मी ते पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे. आणि एक्स्ट्रा परत जे मिक्सरचं भांडं होतं वाटणाचं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला जितकी हवी तितकी आपण ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आणि हे पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला खेकडे घालायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही जी माझी किचनमध्ये स्ट्रीप आहे लाईटची, ही हळूहळू त्यातले लाईट्स जे आहेत बंद पडत आहेत. आणि या किचनमध्ये ॲक्च्युली जास्त उजेडाची स्ट्रीप मला घ्यावी लागणार आहे, कारण खूप जास्त अंधार येतो. आत्ता थोडाफार ऊन पडलं आहे त्यामुळे थोडाफार तरी उजेड दिसतो आहे, पण रात्रीच्या वेळेस वगैरे खूप म्हणजे व्हिडिओची क्लॅरिटी अगदी खराब येते त्यासाठी.
वातावरणाचा काही अंदाजच येत नाही आहे. ॲक्च्युली पाऊस गेला होता, म्हणजे आता बंद झाला होता पाऊस, पण परत आता सुरू झाला आहे आणि मी गोळ्यात आले म्हणून की काय माहीत परत पाऊस सुरू झालेला आहे. आणि पावसाचा ॲक्च्युली अक्षरशः कंटाळा आला आहे, कारण मेन थिंग म्हणजे कपडे व्यवस्थित सुकत नाहीत. त्यामुळे काय खायला तुम्ही? छान आहे, आवडलं तुला? मस्त आहे ना? त्याला काय म्हणायचं, मसाला खारी. हां. तर इथे आपले जी आमटी होती त्याला अशी मस्त अशी उकळ आलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत हे खेकडे, जे मला मिस्टरांनी साफ करून दिलेत ॲक्च्युली. आणि यावेळेस आम्ही म्हणजे ज्यांच्याकडून दरवेळेस कसं आम्ही जिथून घेतो तिथूनच साफ करून आणतो, पण यावेळेस घरी आणून मिस्टरांनी ते साफ केले आहे आणि मस्त असे ते त्या वाटणामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि खूप छान अशी चव बनते याची. नक्की तुम्ही ही रेसिपी जी आहे ट्राय करा. याआधीही मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे, पण आपले जे न्यू व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी. सो परत 5 ते 7 मिनटं परत त्यांना छान असा पाण्यामध्ये नाही, या ग्रेव्हीमध्ये त्यांना उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून कोथिंबीर वगैरे. तर मस्तच लागतं. आणि हो, आणखी एक म्हणजे मी त्यामध्ये आमसूल घातला होता. ती स्टेप ॲक्च्युली व्हिडिओमध्ये होती, पण मी तुम्हाला ती एक्सप्लेन करायला विसरले. सो यामध्ये आपल्याला आंबटपणा येण्यासाठी आमसूल किंवा चिंच असं वगैरे काही पण तुम्ही घालू शकता. तर चला, हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, मी ना माझं रुटीनचे जे व्लॉग्स आहेत ती आता शेअर करणार आहे मंडेपासून. सो त्यासाठी तुम्हाला माझे जे व्लॉग्स आहेत पाहत राहावे लागणार आहेत. सो नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. तर चला मग परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत, नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. कसं झालं क्रॅब्स? आवडलं तुला?